तर आताच रिसेंटलीच महाराष्ट्र भूषण म्हणजे 30 जानेवारीला जाहीर झालाय कोणाला, अशोक सराफांना. आपल्याला माहितीच आहे. तर अशोक सराफ काय आपल्या सर्वांना काही नवीन नाही आहेत, आपल्याला त्यांच्याबद्दल माहितीच आहे की आपण त्यांचे चित्रपट सुद्धा पाहिलेलेच आहेत. तर त्यांना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे 2023चा. म्हणजे 2024ला जरी तो जाहीर झालेला असला तरी पण तो 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे. तर आपण अशोक सराफ यांच्याबद्दल थोडीशी बेसिक अशी माहिती बघू. तर त्यांचा जन्म 4 जून 1947ला झालेला आहे. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला ही सोपं आहे. 1947 म्हणजे आपल्याला लक्षात राहतच. 4 जून 1947ला त्यांचा जन्म झालेला आहे. 1969 पासून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला म्हणजे चित्रपट, नाटक, म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर किंवा जे मालिका असतात त्या सगळ्यांना त्यांचं पदार्पण 1969ला झालेलं आहे. तर त्यांचा जो सगळ्यात पहिला जो चित्रपट होता तो होता जानकी नावाचा, जो 1969ला आलेला होता. जानकी नावाचा त्यांचा चित्रपट होता, पहिला चित्रपट. ठीक आहे. तर मोस्टली आयोग किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारताना त्यांचे पहिला किंवा त्यांनी ज्या कलाकृती सादर केलेल्या आहेत त्या विचारल्या जातात. पण पहिला हा आपल्याला लक्षातच ठेवायचा आणि साल सुद्धा त्याचं लक्षात ठेवायचं की कधी तो चित्रपट आला किंवा कधी त्यांनी तो केलाय. ठीक आहे. आणि नंतर शिरवाडकर यांचे जे नाटक आहे ययाती आणि देवयानी या नाटकात त्यांनी विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलेले आहेत. आता चित्रपट, नाटक आणि मालिका हे सिनेसृष्टीतली जे काही सादर करण्याच्या कलाकृती आहेत त्यापैकी पहिला चित्रपट त्यांचा होता जानकी आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी ययाती आणि देवयानी ह्या नाटकाद्वारे त्यांनी पदार्पण केले. त्याच्यात त्यांनी विदूषिकेची भूमिका केली होती. ठीक आहे. आणि ते त्याचबरोबर नोकरी सुद्धा करत होते. कुठे? SBI मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ते नोकरी सुद्धा करत होते. पण नोकरीत त्यांचं काही मन रमलं नाही. त्यानंतर ते पूर्ण काळ सिनेसृष्टीकडे वळले आणि अनेक चित्रपट केले. आता अनेक विनोदी भूमिका केल्या, आपण त्याद्वारे त्यांना बघितलेलंच आहे. तर आतापर्यंत त्यांनी चित्रपट, नाटक, मालिका ह्यात 300हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलेले आहे. किती? 300हून अधिक. 300+ त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलेलं आहे. लक्षात ठेवायचं, 300हून अधिक. ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी प्रचंड गाजलेली आहे. आपण अशीही बनवा बनवी वगैरे असे चित्रपट पाहिलेलेच आहेत. तर लक्ष्मीकांत बेर्डे सोबत त्यांची जी जोडी होती ती फार फेमस होती. कशासाठी? विनोदी चित्रपटांसाठी. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांची एक फेमस अशी सिरियल किंवा मालिका आपण म्हणू शकतो ती होती हम पाच नावाची हिंदी अशी ही मालिका होती. ते विशेष लोकप्रियता त्यांना त्याच्यातून मिळाली होती. त्यानंतर हिंदी चित्रपटात सृष्टीत त्यांनी दामाद ह्या चित्रपटाद्वारे सुरुवात केलेली होती. कुठला? हिंदी चित्रपटात. आणि मराठी कुठला पाहिला आपण? जानकी. हिंदी याच्यात दामाद ह्या चित्रपटाद्वारे त्यांनी पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर सिनेसृष्टीत त्यांना आदराने मामा म्हणून ओळखायचे. काय? मामा म्हणून ओळखायचे. अशोक सराफ यांच्या पुस्तकाचे नाव आहे मी बहुरूपी. हे त्यांचं एक आत्मचरित्र आहे, मी बहुरूपी, ज्यांना शब्दांकन केलेलं आहे मीना कर्णिक यांनी. 2022 रोजी ते प्रकाशित झालं होतं. कधी? 2022ला ते प्रकाशित झालं होतं मी बहुरूपी. ह्यावर जर प्रश्न महाराष्ट्र भूषणवर प्रश्न आला किंवा अशोक सराफांवर प्रश्न आला तर अशा सेंटेन्समध्ये किंवा त्यांचे पुस्तक कुठले, तर ह्याच्यावर प्रश्न येण्याच्या खूप शक्यता असतात. किंवा त्या पुस्तकाचं शब्दांकन कोणी केलं तर मीना कर्णिक यांनी त्यांच्या पुस्तकाचं शब्दांकन केलेलं आहे. त्याचबरोबर अशोक सराफ यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. म्हणजे सिनेसृष्टीतील जे अनेक पुरस्कार असतात, आयफा सारखे किंवा काही त्यांच्यातले काही पुरस्कार असतात, तसे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पण आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं कुठलं आहे? महाराष्ट्र भूषण हा त्यांचा महत्त्वाचा पुरस्कार आहे. तर त्यांनी अनेक असे चित्रपटात काम केले. तर हे सर्वच आपण लक्षात ठेवणार आहे का? एवढे 300हून त्यांनी अधिक चित्रपटात काम केले तर आपण लक्षात नाही ठेवू शकत. पण त्यांचे काही महत्त्वाचे आणि गाजलेले असे जे चित्रपट आहेत आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहेत. तर त्याच्यातले मराठी चित्रपट जे आहेत ते अशीही बनवा बनवी तर आपण सगळ्यांनीच बघितलेला असतो किंवा सगळ्यांनाच माहितीच असतो. त्यानंतर धूम धडाका, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, शुभमंगल सावधान, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, फेकाफेकी, एक डाव भुताचा, सगळी बोंबाबोंब, नवरा माझ्या नवसाचा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, टोपीवर टोपी, निशाणी डाव अंगठा, असे अनेक चित्रपट आहेत.
आपण काही मोजके लक्षात ठेवायचे, कारण आयोग विचारताना 2-3 जे लायनर क्वेश्चन्स असतात तर त्याच्यामध्ये ह्या चित्रपटातले काही नाव देऊ शकतो किंवा हिंदी चित्रपटातले सुद्धा काही नावं दिलेली असतात. त्याच्यातले करण अर्जुन, कोयला, सिंगम मध्ये आपण त्यांची भूमिका आपल्याला चांगलीच माहिती, कारण आपण सगळ्यांनी बघितलेलाच असतो तो पिक्चर. त्यानंतर प्यार किया तो डरना क्या, जोड का गुलाम, बेना, बादशाह वगैरे अशा हिंदी चित्रपटात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर त्याचबरोबर आपण ही बघितली आपण महाराष्ट्र भूषण अशोक सराफांना मिळाली, तर अशोक सराफांच्या बद्दल आपण बेसिक माहिती बघितली. तर आता महाराष्ट्र भूषण म्हणजे नक्की त्या पुरस्काराचं स्वरूप काय किंवा तो कधी जाहीर झाला, कधीपासून सुरुवात झाली, कोणाला दिला जातो, त्याबद्दल आपण बेसिक माहिती बघूया. तर महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. जसं भारताचा कुठला आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न, तसं महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर हा कोणाला दिला जातो, महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने, कोणत्याही क्षेत्रात, म्हणजे याच्यात कला, साहित्य, क्रीडा किंवा अशा अनेक अजून समाजसेवा या सगळ्या कॅटेगरी मधले लोकांना हे दिले जातं. तर कोणाला, निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसंच मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केल्यात येतं. तर हा कधीपासून सुरुवात वगैरे झाली हे बघूच आपण. तर हा जो जाहीर झाला अशोक सराफांना तो 30 जानेवारी 2024 ला जाहीर झालेला आहे. आणि हे पुरस्काराचे वर्ष 2023चं वर्ष आहे, जाहीर 2024 मध्ये जरी झालेला असला तरी सुद्धा. तर या पुरस्काराचा क्रमांक कितव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे, तर 18व्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. ह्या लाईनकडे लक्ष द्या की 2023 मध्ये हा 18व्या क्रमांकाचा पुरस्कार आहे आणि प्राप्त व्यक्ती आहे 20वी ही व्यक्ती आहे. आता 18व्या क्रमांकाचा पुरस्कार आणि प्राप्त व्यक्ती 20वी का, कारण अनेकदा दोन वेळा दोन व्यक्तींना तो देण्यात आलेला आहे, म्हणून 18व्या क्रमांकाचा जरी आहे तरी व्यक्ती ही 20वी आहे. ठीक आहे. 2023 मध्ये महाराष्ट्र भूषण निवड अध्यक्ष समिती ही त्याचे अध्यक्ष कोण होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचे अध्यक्ष होते आणि सदस्य देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, विकास खारगे, डॉक्टर अनिल काकोडकर, वासुदेव कामत, डॉक्टर गोबा देगुलकर, डॉक्टर शशिकला वंजारी आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, भीषण चौरे हे त्या जी निवड समिती होती त्याच्यातले सदस्य होते आणि अध्यक्ष कोण होते, एकनाथ शिंदे. 2023चे महाराष्ट्र भूषण निवड समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तर आता हा पुरस्कार कधीपासून सुरुवात झाला किंवा त्याचं स्वरूप काय आपण ते बघू. तर ह्या पुरस्काराची घोषणा कधी झाली होती, 1995 सालापासून. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, हे तेव्हाचे मुख्यमंत्री होते. 1995 पासून त्याची घोषणा झाली आणि द्यायला सुरुवात 1996 पासून सुरुवात झाली. 95 ला घोषणा झाली आणि 96 पासून ते देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना साहित्य ह्या कॅटेगरीमध्ये देण्यात आलेला आहे. कोणाला, पु ल देशपांडे यांना साहित्य. आता पु ल देशपांडेंचं नाव सुद्धा आपण ऐकलेलं असतंच आणि त्याच्या अनेक कलाकृती सुद्धा आपण वाचून ठेवायच्या, की जर महाराष्ट्र भूषण जर ह्या वर्षीचं देण्यात आलेलं आहे का, आणि असं नाही की प्रत्येक वर्षी दिलं गेलेलं आहे का, असं नाही, तर काही वर्षीच दिले गेलेलं आहे. तर ह्या वर्षी जर दिलं गेलेलं आहे तर याच्या आधीची आपल्याला संपूर्ण माहिती वाचून ठेवावी लागेल. तर पु ल देशपांड्यांचं त्यांना पहिल्यांदा देण्यात आलं होतं, तर त्यांच्या काही 1-2 कलाकृती आपल्याला माहिती असतील तर वेल अँड गुड. त्याचं आताचं स्वरूप काय आहे, 25 लाख. तर ह्या रकमेत सुद्धा बदल केले जातात. तर सुरुवातीला जेव्हा 1996 पासून सुरुवात झाली तेव्हा 5 लाख त्याचं स्वरूप होतं. त्यानंतर 2012 मध्ये 5 वरून 10 करण्यात आलं आणि आता 2023 मध्ये जानेवारी 10 वरून 25 लाख असं त्याचं स्वरूप करण्यात आलं. म्हणजे त्याच्यात 2दा बदल झाले. 5 वरून 10 लाख करण्यात आलं 2012 मध्ये आणि 2023 मध्ये 10 लाखावरून 25 लाख ते करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 2012 मध्ये 5 वरून 10 आणि 23 मध्ये 10 वरून 25 असं त्याचं स्वरूप करण्यात आलेलं आहे. सुरुवात कधीपासून झाली, 96 पासून. पहिले कोण होते, पु ल देशपांडे. तर आता हे त्याच्यात बदल कधी करण्यात आले, काय करण्यात आले नेमकं, तर सप्टेंबर 2022 मध्ये तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तो पहिला जो बदल केला तो म्हणजे आपण पहिलाच की रकमेत 5 लाखावरून 10 लाख करण्यात आली. त्यानंतर दुसरा बदल हा परप्रांतीय व्यक्तींना देखील महाराष्ट्र भूषण देण्यात येईल, परंतु परप्रांतीय व्यक्ती महाराष्ट्रात किमान 15 वर्ष तरी वास्तव्य असणं आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्रात जर इतर राज्यातील किंवा इतर ठिकाणचे जे ही व्यक्ती येतील त्यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण देण्यात येऊ शकतो, पण केव्हा, जर त्यांचं 15 वर्ष वास्तव्य महाराष्ट्रात असेल आणि इथे काही उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली असेल
तरच महाराष्ट्र भूषण त्यांना देण्यात येईल, म्हणजे परप्रांतीय व्यक्तींना देखील महाराष्ट्र भूषण देता येतो. आणि तिसरा बदल म्हणजे पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तीस निवड करताना प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे पद्म पुरस्कार म्हणजे कुठले, आता महाराष्ट्र सरकार भारत सरकार जे पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण किंवा भारतरत्न असे जे पुरस्कार दिले गेलेले व्यक्ती आहेत, तर त्यांची निवड करताना त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हा तिसरा बदल आहे त्याच्यातला. ठीक आहे. आणि आता आपण बघू की आतापर्यंत कोणाकोणाला कधी देण्यात आलेले आहेत. तर पहिला पुरस्कार आपण आताच पाहिलं की पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. कधी? 1996 ला साहित्य या क्षेत्रात. त्यानंतर दुसरा कला क्षेत्रातील 1997 ला लता मंगेशकर यांना देण्यात आलेला आहे. तिसरा विजय भटकर यांना 1999 मध्ये विज्ञान या क्षेत्रात देण्यात आला. आता इथं बघा 97 नंतर डायरेक्ट 99 ला देण्यात आलेला आहे. मधले काही वर्ष स्किप झालेले आहेत, 2 वर्ष 3 वर्ष. म्हणजे दरवर्षी देण्याचं कंपल्शन आहे का? नाही. पण ज्या वर्षी आपल्यालाही वाटलं की उच्चतम कामगिरी केलेले व्यक्ती आहेत आपल्याकडे, तर त्या वर्षी आपण ते देऊ शकतो. तर 97 नंतर डायरेक्ट 99 ला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांना 2001 मध्ये क्रीडासाठी महाराष्ट्र भूषण भेटलेला आहे. त्यानंतर भीमसेन जोशी यांना 2002 मध्ये गायन ह्या साहित्य क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर अभय बंग आणि राणी बंग यांना 2003 मध्ये समाज कार्यासाठी देण्यात आला होता. इथे 2 व्यक्तींना हा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बाबा आमटेंना 2004 मध्ये समाज कार्यासाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना 2005 मध्ये विज्ञान या क्षेत्रासाठी, आता हे मोठे साहित्यिक आहेत, सायंटिस्ट आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर रतन टाटा यांना 2006 मध्ये उद्योग या क्षेत्रासाठी देण्यात आलेले आहे. तर रतन टाटा आपल्याला माहितीच आहेत. त्यानंतर 10व्या क्रमांकाचा आहे आर के पाटील यांना 2007 मध्ये प्रशासन ह्या क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे. आता हे क्षेत्र तुम्ही बघून ठेवा की कुठल्या कुठल्या क्षेत्रात देण्यात आलेलं आहे आणि देऊ शकतात. ठीक आहे. नाना धर्माधिकारी यांना मरणोत्तर आणि तसेच मंगेश पाडगावकर यांना 2008 मध्ये समाजकार्य आणि साहित्य या क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे. तर इथे सुद्धा 2 व्यक्ती, म्हणजे 18व्या क्रमांकाचा हा अशोक सराफ यांना भेटलेला आहे, पण 20वे व्यक्ती आहे. का? कारण इथे सुद्धा मंगेश पाडगावकर आणि नाना धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे. आणि आधी पण आपण बघितलं अभय बंग आणि राणी बंग यांना सुद्धा एकत्रित देण्यात आलेला होता. तर इथे नाना धर्माधिकारी यांना मरणोत्तर, पहिला मरणोत्तर आणि समाज कार्यासाठी देण्यात आले. तर मंगेश पाडगावकर यांना साहित्य या क्षेत्रासाठी देण्यात आलेले. कधी? 2008 मध्ये. त्यानंतर 12व्या क्रमांकाचा आहे सुलोचना लाटकर यांना 2009 मध्ये कला या क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे. तर ह्या इथे अभिनय म्हणजे त्या ऍक्ट्रेस होत्या. त्यानंतर जयंत नारळीकर यांना 2010 मध्ये विज्ञान ह्या क्षेत्रासाठी देण्यात आला. त्यानंतर अनिल कोकाडकर यांना 2011 मध्ये विज्ञान ह्या क्षेत्रासाठी. त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 मध्ये, 2011 पासून डायरेक्ट 15 वर गेलेला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना साहित्य या क्षेत्रात देण्यात आलेला आहे. त्यानंतर आशा भोसले यांना 2021 मध्ये गायन, आता इथून पण 15 वरून डायरेक्ट 21 मध्ये, मधले काही वर्ष स्किप केलेले आहेत. तर इथे सुद्धा गायन ह्या विषयासाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 22 मध्ये समाजकार्य ह्या विषयासाठी देण्यात आहे आणि 2023 मध्ये अशोक सराफ. तर आपण याच्या आधीचे जे रिसेंट म्हणजे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दलही माहिती थोडीशी बघून ठेवायची आहे. आता मागच्या वर्षीच्या वार्षिकीमध्ये किंवा मॅगझिन्समध्ये तुम्हाला ते माहिती सापडूनच जाणार. तर ह्याविषयी सुद्धा वाचून ठेवायचं, कारण आयोग आत्ताच विचारतं का? ठीक आहे, आत्ताचही विचारेलच, पण त्याच्या आधीची सुद्धा माहिती थोडीफार विचारलं की मागच्या वर्षी काय कोणाला देण्यात आला होता, कोणत्या कलाकृतीसाठी देण्यात आला होता, कितवा होता, आता हा जर 18वा आहे तर तो 17वा असेल, कितवी व्यक्ती तर ते 19वी व्यक्ती, अशा प्रकारात आयोग विचारू शकतो. म्हणून ते लक्षात ठेवायचं. आता याचे वैशिष्ट्य काय म्हणजे की थोडंसं एक इंटरेस्टिंग फॅक्ट्स अशा की एका वडील आणि मुलाला महाराष्ट्र भूषण भेटले. ते कोण? नानासाहेब धर्माधिकारी आणि अप्पासाहेब धर्माधिकारी. पती आणि पत्नींना कोणाला? अभय बंग आणि राणी बंग यांना सुद्धा मिळालेला आहे. बहिणी म्हणजे कोण? लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर मरणोत्तर महाराष्ट्र भूषण मिळाणारे एकमेव कोण? नानासाहेब धर्माधिकारी हे. आणि आतापर्यंत 4 महिलांना महाराष्ट्र भूषण प्राप्त झालेलं आहे. तर त्यापैकी त्या कोण आहेत? लता मंगेशकर, राणी बंग, सुलोचना लाटकर आणि आशा भोसले यांना मिळालेलं आहे. तर हे नावं लक्षात ठेवायची आहेत की 4 महिलांना मिळालेले आहेत किंवा मरणोत्तर कोणाला मिळालेले आहेत. ह्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो किंवा लायनर 1, 2, 3 लायनर्स मध्ये हे प्रश्न आलेले असतात, तेव्हा अशा प्रकारचे फॅक्ट्स टाकू शकतो. ठीक आहे. धन्यवाद.
समजला का विषय? काही बोला.